आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी किंवा ज्याला मोठी बातमी बनवलं जातंय ती म्हणजे देशामध्ये काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनं काही अश्लील टिप्पण्या केल्या. साहजिकच आहे, जर अशा टिप्पण्या करसाल तर त्यानंतर पोलीस विवाद होईल, काही मंत्र्यांचं त्याच्यावर वक्तव्य येईल. पण ते इतकं महत्वाचं आहे का की देशामध्ये चालणाऱ्या इतर महत्वाच्या घटनांना सगळ्यांना साईडला करून आपण आज फक्त समय रैना रणवीर अलाहाबादी यावर बोलतोय. ठीक आहे, त्यांच्यावर केस करा, FIR करा, पण अतुल सुभाषला न्याय मिळाला पाहिजे की नाही? पण त्या कोलकात्यामधल्या डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे की नाही? जी श्रद्धा वालकर 35 तुकड्यामध्ये या पृथ्वी तलावरून निघून गेली, त्या श्रद्धा वालकरच्या मृत वडिलांना न्याय मिळायला पाहिजे की नाही? जे 3 वर्ष आपल्या मुलीच्या अंतिम संस्काराची वाट पाहत पाहत मरण पावले. काय होतं या देशामध्ये? उन्हाळा सुरू होणार आहे, महाराष्ट्र परत तहानेने व्याकुळ होईल. पाण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर टँकरची भाडेवाढ, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. जी मुंबई पोलीस 30 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सला समन्स करते, त्यांना तातडीने विचारपूस करण्यासाठी बोलवते, त्यांना खेचून पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं. तेच पोलीस कृष्णा आंधळेला का नाही शोधू शकत आहे? कुठे आहे कृष्णा आंधळे? कधी संतोष देशमुख यांना न्याय मिळणार? हे सगळे राजकारण्यांचे डोळे तेव्हा जागी होतात जेव्हा सोशल मीडियावर अशा काही गोष्टी होतात. हे खरा मुद्दा देशामध्ये रणवीर अलाहाबादी या समय रैना आहे की या सगळ्याच घडलेल्या घटना? अतुल सुभाष जो व्यक्ती असा बोलला होता की मी मेल्यानंतर माझ्या आस्त्या गटारामध्ये टाकून द्या सुप्रीम कोर्टाच्या बाहेर, तो व्यक्ती आज न्यायाच्या शोधत आहे. त्याच्या बायकोला कोर्टाने बेल पण दिली आहे. हे आपली न्यायप्रणाली. आम्ही त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उचलतोय, न्यायप्रणालीवर नाही. देशामध्ये महत्वाच्या घडामोडी कुठल्या आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. ही तीच लोक आहेत जे आज त्या इन्फ्लुएन्सर्सच्या नावाने बोंबा फोडतायत, पण नंतर रात्री त्यांचेच व्हिडिओ सोशल मीडियावर जाऊन पाहतात. कारण हीच ती लोक आहेत ज्यांनी त्यांना बनवलंय आणि हीच ती लोक आहेत थोडंसं काही चांगल्या गोष्टी ऐकून घेण्यासाठी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करतात. कुठे जातात ही लोक जेव्हा भर रस्त्यामध्ये खून होतो, कोयता गँग कोयता घेऊन फिरते, एका मुलीचा बलात्कार होतो छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये. कुठं आहे आपली न्यायप्रणाली आणि काय आहे आपलं प्रमुख मुद्दे? खैर, तुम्ही विचार करा याच्यावरती, कारण एक जागरूक नागरिकच एक जागरूक देश घडवू शकतो. अशाच महत्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं.